काय ग बाई माझं गुणाचं लेख. व्हेरी गुड. आता तू कधी घालणार आहे पाणी? हा, तू पाणी कधी घालणार? नाही आता घाल थोडं. त्याने कब्बर घातलंय, तू घाल नाश्ता झाल्यावर. हा, चांगलं असतं पाणी. बोलतो ना, पाणी पाजणं हे पुण्याचं काम असतं. छोटे छोटे आशीर्वाद गोळा करून घ्या. असं तुळशीला पाणी घातलं तर आशीर्वाद देईलच की नाही, की मला तू पाणी पाजलं बाबा, माझी तहान भागवली. ऊन किती आहे बाहेर. हां, कालच पाऊस पडला. ओके, आता सावली आहे. एवढं दिवस ऊन असतं ना, ती बिचारी किती सुकते. मग तिलाही जसं आपल्याला ताण लागते तसं तिलाही ताण लागते. ठीक आहे. अशी हँडसम दिसते. अशा पा घेते. दादाचे तर खूप पा घ्यायची मी दादाचे. दादाला म्हणलं आता किती मोठा झालाय. मग आता मोठा झाला ना, आता काय पा घेणार त्याचा मी. आता तुझ्या पा घेणार ना. दादा बघ असं मग असं जळतो बघ, कसा जळ रे. हां, त्याला म्हणजे आता तू मोठा झाला दादा, तुझं पा तरी मी घेणार. कारण मुलं किती मोठे झाले तरी आपल्यासाठी लहान असतात. दादा काल बोलत होता की आमची दीदी आली होती ना. आम्ही माझा चहा, मेरा चहा, मेरा चहा, मेरा चहा. हां, तर औषध गोळ्या चालू आहे ना माझ्या, त्यामुळे माझ्या चेहऱ्यावर पण असं सुजन वगैरे येते आहे. चला तिथे जाऊ त्या चेहऱ्याचं. तर मस्त असं चहा ठेवला आहे सकाळी सकाळी. आणि आज काय नाश्त्याचं काही नाही, फक्त मी आता 2 बिस्किटं खाऊन कामाला लागणार आहे. कारण की ऑलरेडी लेट झालेलं आहे, खूप उशिरा उठली आहे मी त्याच्यामुळे. आणि आता मेडिसिन खायचे, पण मी आता हे खाणार नाही आहे. कारण की हे खाल्ले की मला झोप, गुंगी वगैरे सगळं, मरगळ वगैरे सगळं सुरू होतं. तर हे मी डायरेक्टली आफ्टरनूनला म्हणजे लंच केल्यानंतरच खाईन. आता बघा, हे असं आजारी पडलं की हे असं होतं. मग रात्री भाजी धुवून वगैरे तर ठेवली, पण कापायला काय मला झाली नाही. आणि खूप त्रास होत होता मला, असं आपोआप झोप यायला लागली. मग मला कळलं ह्या गोळीमुळे तसं होतं आहे. मग मी तसंच ठेवलं भाजी कापायचं आणि आता भाजी कापून घेतली. आणि जी काही काल जांभळं आणली होती, जांभूळ, तर ती मस्त तर धुवून वगैरे वॉश केली चांगली. आणि त्याच्यावर थोडंसं मीठ असं स्प्रिंकल केलं आहे, म्हणजे असं स्प्रिंकल केलेलं मराठीत काय बोलतात तर केलं आहे. आणि मस्त आम्ही चौघांनीही खाल्लं. जे काही फ्रूट्स आणते मी चौघांमध्ये वाटून असं घेते. तर बघा ना, आता संध्याकाळची वेळे पण असं हे ढगाळ वातावरण, क्लाउडी क्लायमेट आहे. आणि इथून माझ्या इथून खूप सुंदर डोंगर दिसतं. आणि त्यासाठीच मी इथे उभं राहून ॲटलिस्ट 2-3 मिनटं 10 मिनटं तरी देते मी आणि उभा राहते असं चिलून. आणि मुलांचा पण यायचा टाईम झाला होता, म्हणून मी म्हटलं चला थांबूया आपण इथेच. आणि त्यांची वाट बघत होती, तोपर्यंत ते आले दोघंही. जाताना दोघं वेगवेगळ्या टायमावर जातात, पण येताना दोघं सोबत येतात. पहिलं तरी ते 6च्या आत यायचे आणि आता ते 6:15च्या नंतर येतात. म्हणजे बऱ्यापैकी कधी कधी तर 6:30 पण वाजतात त्यांना यायला. आता खूप लेट येतात मुलं, नाही तर आधी 6च्या आत यायचे ते. तर तेव्हा बरं वाटायचं, चहाला ते सोबत असायचे. आता आमचा चहा पण होऊन जातो तेव्हा ते येतात. तर आले की दोघांचं गारणं सुरू होतं, म्हणजे दोघांचे कंप्लेंट सुरू होतात. हे असं झालं, ते तसं झालं, टीचरने आज हे शिकवलं, मुलांनी हे केलं. माझा विहान तर ऑलवेज कंप्लेंट असतं की मम्मा प्रबलने असं केलं, ह्याने तसं केलं. त्याचे फ्रेंड्स आहेत खूप सारे, त्याच्यात दोघांचं चालू असतं, एकाकडे ह्याचं एकाकडे त्याचं. मला कधी कधी असं होतं, अरे कोणाचं ऐकू मी. तर मी त्यांना बोलते थांबा, एका वेळी एकानेच बोला म्हणजे त्याचं मी ऐकेल. कारण काय होतं, हा बोलतो मला कोणाचंच काही कळत नाही. मग हे अशा प्रकारे मग दोघंही आले ना, खूप घामाघूम झालेले असतात, पण त्यांना आधी गप्पा मारायची आमची तर स्मार्ट मावशी आहे. कसं काय? तुला माहिती आहे मावशी, आता माझी बॉटल खूप मोठी आहे. म्हणजे दाखव तुझी बॉटल. बसते पण बसून नाही शकत, खाली की वरचं पार्ट हे आणि हे जे मी बसत नाही बॉटल. शेल्फ मध्ये नाही बसत तुझी बॉटल? हा, मग मी शेल्फच्या वरती ठेवतो. मावशी काय करते, ट्रिक लावते मस्त. काय ट्रिक लावते? असं ते मावशी बॉटलला हलवते, पाणीचा आवाज होतो. मावशीला कळतं की केवढं पाणी आहे माझ्या बॉटलमध्ये. आणि तू जे बोलते ना फुलका असतं, ते मावशीच भरून देते असं करून. मला तेच मिळाली, ह्याची बॉटल एवढी भरलेली कशी काय असं, म्हणजे तू पाणी पिते मला असं वाटायचं. हा, मी तुला माहिती आहे एकदा काय झालं, एवढं पाणी पितो तरी एवढं पण नाही संपत. थोडं संपून घेते, म्हणजे किती इथपर्यंत संपत. मग तू बोलला ना मावशी परत भरते बॉटल ना खाली झाल्यावर.
हे बरं आहे, म्हणजे ते लोक पाण्याचं लक्ष ठेवतात की मुलांचं पाणी संपलंय की नाही. मुलांनी बोलते थडी ठेवली ना सगळ्या मुलांनी तरी होऊन जाईल काम ते. हां ना. ते आपली ते आमची normal बघ ना, आता पण तुझी भरलेलीच आहे. मी बोलली मला वाटलं तू पाणी पिलाय की नाही, तर म्हणून तुला विचारलं मी, पाणी पिलायस का. मी खूप पाणी पितो तरी संपत नाही. माहिती आहे मला, तू खूप पाणी पितो, तुला घाम खूप येतो ना, असं नुसतं आंघोळ केल्यासारखं बाहेर येतोस. चालेल चालेल, चला आमचे lecturers तेवढे. चला आवरून घ्या सगळं, बॅग बिग टिफिन अरे नाही, बिफिन. माझं आवडले हे फक्त हे 2 ठेवायचे. ओके ओके चला. टिफिनची भाजी खूप चांगली. टिफिनची भाजी चांगली होती, मला तर नाही आवडली रे. नाही मला आवडली, केवढी चांगली होती. मी ना पूर्ण भाजीच खाऊन टाकली. भाजीच खाऊन टाक. आम्हाला मी माझ्या फ्रेंडला बोलत होतो आता मी रोज माझ्या फ्रेंड सोबत बसतो, अभिराज आणि विराज. हां काय मी ते किती राज आहे ठीक आहे. तुला बोललो मला तर अजून खायची मन करते एवढी भारी. त्याची पण फेवरेट चटणी होती. त्याची चटणी आणि चपाती आणली होती काल. जॅम चपाती आणली होती. टीचर काय लक्षच नाही टिफिनवर. हां ना. टीचर मध्ये अनहेल्दी फूड नाही आणायचं. त्यांनी 2 वेळा अनहेल्दी फूड आणलं. अच्छा 2 वेळा त्याने. आणि एक आज चटणी आणि चपाती आणि काल जॅम चपाती. अनहेल्दी आहे ना ते. हां चटणी कशी अनहेल्दी आहे, कुठली चटणी होती. ती टोमॅटोची सॉस. अरे 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 अरे, बघ मम्मा तुला बघ किती चांगल्या भाज्या बनवून देते. आणि तुझी फ्रेंड जॅम चपाती केचप चपाती. तुला आठवतं ना मी पहिले जॅम चपाती खाल्ली होती तेव्हा ना तू ना ह्याला होता नर्सरीला, आणि तेव्हा तू नुकताच भाज्या हळूहळू थोडं खायला शिकला होता. मग टीचर म्हणायची की त्याला असं बटर शुगर लावून द्या किंवा तूप शुगर, कधी जाम चपाती असं देत जावं, तो खात नाही भाजी चपाती. मग तू असं हळूहळू घरामध्ये शिकला, आणि मग आता तुझं टिफिन्स मस्त भाज्यांचेच असतात. म्हणजे तू लवकर शिकला, लहानपणापासून तुम्ही लोक खातात भाजी चपाती, कारण की मी कधी तुम्हाला बाहेरचं दिलं नाही ना असं. आणि तू स्वतःच खात नाही, तू बोलतो अनहेल्दी है ना. आता हे दादाच्या टायमाला तू खूप सूप पिलाय ना. तू खूप सूप पिला. दादा पण लवकर भाजी चपाती शिकला. हो दादाचं जेवण तर मी तुपातच बनवायची, वेगळं बनवायचे ना लहानपणी. तू बोलली होती ना त्या दिवशी की तू दादाच्या टायमाला सूपच पिली. म्हणजे अरे तू काय जुनं पुराणा काढतो रे. आता त्याच्या टायमाला मला जेवण नाही जायचं ना, मला त्रास व्हायचा तो टम्मीमध्ये असताना. मी हे का विचारते माहिती आहे, त्या टीचरने आम्हाला सांगितलं होतं आपण लहानपणाचे फोटो बघितलं होतं केवढं भारी वाटतं. म्हणजे आणि ते न्यू लेसन शिकवत होतो ना. त्याच्यात काय जर आपण आता मॉलला गेलो, पिकनिकला गेलो, तर त्याचे फोटो काढले लहानपणीचे. म्हणजे लहानपणी आपण गेलो होतो ते बघितलं तर केवढं भारी वाटतं. टीचर बोलले असं म्हणून मी तुला हा वर्ड विचारला. तुला विचारला फक्त. मी तुला विचारलं. हां तसं फोटो तर नाही पण आठवायला पाहिजे ना. पण तू दादा लहानपणापासून तर तुम्ही असे गुडगुडीतच होते, असे चमोट्यासारखे का. थोडं मोठं झाल्यावर मग बघ ना गोलूमोलूच आहे ना ह्याच्यामध्ये दादा. पण ना तुझ्यापेक्षा दादा गोलूमोलू होता लहानपणी असं. कळलं का. मग तुझे गाल पण असे टोमॅटोसारखे होते, आता तरी थोडे ओसरले. तू आता खेळतो, तुझी एक्सरसाइज होते म्हणून थोडंसं तुझं वजन कमी दिसते, म्हणजे पोट बीट कमी दिसते. हे पोट आहे ना छोटं ती टम्मी तुझी कमी झाली आहे ना. हा तसं मी काय म्हणतो, मला योगा शिकव ना. तू पण योगा करते ना कधी योगा करते. हो मी योगा करते ना. मग मला योगा करायचं. मग थांब जरा, तुला ना आपण मस्त योगा क्लासेस लावू. तू सकाळी उठून जाणार का योगा क्लासेसला. मग योगा क्लासेसची जरूरत नाही मला. तुझ्यासोबत योगा करायचं. माझ्यासोबत ठीक आहे. मग आता आपण उद्यापासून एक काम करू, उद्यापासून आपण दोघं लवकर उठून योगा करू. हां कोणता योगा करतो. आता तुला लहान मुलांची योगा दाखवेल आणि मी मोठ्यांची योगा करेन, ठीक आहे. तू योगा कधीपासून करायला लागली. लहानपणापासून. नाही लहानपणी तर स्कूलमध्ये जेवढं आम्हाला शिकवायचं तेव्हा स्कूलमध्ये. मग नंतर मग जेव्हा तुम्ही दोघं झाल्याच्या नंतर
मला असं थोडा थकवा वगैरे असं जाणवायला लागला. ते त्या दिवशी मी आपण नेल्स कट करत होतो तेव्हा तू बोलली ना की तू हे जेव्हा तू लहान होती तेव्हा तुमच्या क्लासमध्ये ते असं बर्डचे आवाज दाखवायची. मग ते म्हणून तुला विचारलं ना की पोपटचा आवाज कसा असतो, तुला काहीच सांगता नाही आला. पण मी तुम्हाला स्कूलमध्ये आम्हाला शिकवायचे कावळा कसा ओरडतो, काव काव काव, चिमणी कशी, पोपट कसा, मिठू मिठू, कोकिळा कशी, कुहू कुहू. तसं तुला येतच नव्हतं. मी तुम्हाला शिकवत नाही का स्कूलमध्ये? आम्हाला असे शिकवायचे. आम्हाला प्रश्न उत्तर पण यायचे. पक्ष्यांचे आवाज ओळखा किंवा पक्ष्यांचे आवाज लिहा असं यायचं. तुमच्या ह्याच्यात लेसन असेल तसं आमच्याकडे सुंदर सुंदर असे मराठीमध्ये धडे असायचे. तुमचे धडे तर पांचट आहेत, पांचट. जेव्हा मी सिनियर नव्हतं ना मराठी हिंदीचे तुमच्यासारखंच होतं, फक्त रायटिंग पाठ नव्हतं. चला आता बस झाले गप्पा, बाय. चला तर विहानच्या काही गप्पा संपणार नाही, मला स्टॉप करावं लागतं. आता संध्याकाळ झाली म्हणून मी त्याला बोलली बस झाला तर चला. आणि ते आता मी फ्रेग्रन्सचं लावलं आहे, एअर फ्रेग्रन्स आहे, ते लिक्विड फॉर्ममध्ये येतं, ते प्लग करायचं असतं. आणि ते कारण की आता देवपूजा करायची नाही आहे मला म्हणून. आणि आता मी थोडं फ्रेश झाली, मिळले बरे, कितीही बरं नसतं ते थोडं फ्रेश झालं की आपोआप तरतरी येते, मला तरी येते. म्हणजे चांगले कपडे घातले की आपोआप एनर्जी येते. तर मी चला हे जे कामं पडली आहेत मी तशीच टाकली होती. मी विचारच केला नाही बाबा कामं राहू दे, ॲटलिस्ट स्वयंपाक वगैरे आवरला ना बस झालं. मुलांचं पोट भरण्यापुरतं मी केलं ना काम, बस झालं. बाकीचं काम काय होतं, रोज परफेक्टच घर पाहिजे असं नसतं ना, कधी नाईलाज आहे आपलं आणि आपल्याला बरंच नाही आहे. तर ॲटलिस्ट आपण स्त्रिया जबरदस्ती करून ॲटलिस्ट स्वयंपाक करू शकतो, पण बाकीची कामं खरंच स्किप करा. एवढी काही महत्त्वाची नाही, पडल्या तर पडू द्या पसरा. आपली हेल्थ महत्त्वाची ना पहिली. म्हणून मी स्वयंपाकाकडे लक्ष देते आजारी असले की पहिले, कारण की आधी स्वयंपाक, कारण की मुलांची हेळसाळ नको, बरोबर. आणि आपल्यालासुद्धा मेडिसिन्स खायचे असतात, म्हणून मी आधी स्वयंपाकाचं बघते. आता हे सकाळपासून पडलेले कपडे होते, पण मला काही ताकदच नव्हती ना करायची, म्हणून मी आता पहिलं फ्रेश झाली, मस्त कपडे चेंज केले, थोडी फ्रेश झाली, तयारी केली. मग मला बरोबर एनर्जी आली थोडीफार आपोआप, किंवा गोळ्यांचा पण असर कमी झाला असेल. आता डायरेक्टली रात्री गोळ्या खाल्ल्यावर मला परत सुरू होईल ते सकाळपर्यंत. तर मग हे अशी मी उडदाची डाळ भिजत घातली होती. तर आता करायचं ठरवलं आहे मी मेदूवडे. रोज भाज्या करून पण कंटाळा येतो, मुलं पण वैतागतात, त्यांना पण काहीतरी वेगळं खायचं असतं की नाही. मग आता हे उडद डाळ ना मी ह्याच्यात वाटायला तर घेतली, पण नंतर मला जाणवलं की हे खूप खेळण्यासारखं होईल, कुठपर्यंत वाटत बसणार मी ह्याच्यात. मग मी काय केलं, हे ग्राइंड करायचं, अर्धच ग्राइंड केलं आणि मी लगेच मग मिक्सर चेंज केला. मी आता हे खूप वेळ घेईल एवढं ग्राइंड करत बसली तर मी ह्याच्यामध्ये. तर मग मी मिक्सर चेंज केला, भांडं चेंज केलं मिक्सरचं ॲक्च्युली. आणि मोठ्या भांड्यामध्ये 3 फेऱ्यांमध्ये होऊन गेलं. माझी डाळ वाटून घेतली, म्हणजे कारण की भरपूर होती ना डाळ ती. तर मग असं 3 वेळा मी वाटलं. तर 3 वेळा वाटण्यातच ते होऊन गेलं मग कंप्लीट. आणि पाणी मोजकंच टाकायचं असतं, जास्त टाकायचं नसतं, जेवढं जमेल तेवढं कमी टाका पाणी. खूप मी थोडंसं असं ते भांडं आपण स्वच्छ करण्यासाठी ते पाणी टाकतो तसं पाणी टाकून ते मी वाटलं त्याच्यामध्ये. आणि ही पेस्ट ना बऱ्यापैकी अशी जास्त बारीक पण नाही करायची असते आणि जाडसर तर ठेवायचीच नाही, तर ते कणकण लागतात. तुम्ही याच्यामध्ये सोडासुद्धा टाकू शकतात किंवा तुम्ही इनो टाकून बघा, इनो पण टाकून बेटर असतं. पण सोडा टाकला तर ठीक आहे, इनोने पण चालतं, कारण मी दोन्ही यूज करून बघते, इनो पण आणि सोडा पण. पण जेव्हा हे बॅटर तुम्ही वाटता ना तेव्हा ते चांगलं असं हलवून घ्यायचं असतं ते. म्हणजे आता पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच मी कसं ते हलवून घेत आहे. आणि ते चांगलं हलवलं ना ते फेटायचं, म्हणजे जसं आपण ढोकळ्यासाठी पीठ कसं फेटतो तसं हे बॅटर चांगलं फेटून घ्यायचं असतं. त्यामुळे ते काय होतं, एकदम स्मूथ होतं आणि हलकं होतं. कारण ते जेवढं हेवी असतं ना त्याचं तर हेवीनेस काढायचं असतं हलवून. जर तुम्हाला नाही जमलं ना तर स्पूनने एकाच वेवमध्ये ते फिरवायचं, असं अँटी क्लॉकवाईज फिरवायचं नाही. आणि सोडा टाकला तर बेस्ट राहील, कारण की मी टाकते बाबा, कारण की ते कडक लागू नये म्हणून. आणि जर तुम्ही आधीच वाटण करून ठेवलं असेल त्याचं तर अजून छान फुलतात ते. आणि मीठ इथे प्रमाणात टाकायचं आहे आपल्याला, आपलं जेवढं बॅटर असेल तेवढं मीठ टाकायचं आहे. आता मी माझ्या बॅटरच्या मापानुसार मी मीठ टाकले आणि आता ह्याला चांगलं मी हलवून घेते बघा. इतकं चांगलं हलवायचं की ते हलकं झालं पाहिजे.
आणि मला वाटतं बनवण्याच्या आधी थोड्या वेळा तुम्ही ते ठेवून द्या. बघा आता हे किती हलकं झालं ना, छान असं हलकं झालं, असं एकदम पेस्ट झालं मस्त. आता हे इथे थोडंसं मुरते तोपर्यंत मी इथे सांबार बनवून घेते. तर सांबार बनवण्यासाठी ना, तर तुम्ही 3 डाळी घेतल्या ना तर सांबार एक नंबर होतं. जसं लाल मसूरची डाळ, थोडीशी मुगाची डाळ आणि आपली तुरीची डाळ जास्त, दोन्ही डाळ कमी, म्हणजे मुगाची डाळ त्याच्यापेक्षा पण कमी. आणि ते कुकरला लावून घ्या तुम्ही, ते चांगलं त्याचं गाळ करून घ्या. अद्रक लसूणची पेस्ट टाकते मी ह्याच्यामध्ये, कांदा, लाल मिरची, मोस्ट इम्पॉर्टंट कढीपत्ता, सांबारमध्ये ज्या गोष्टी दिसतात त्या सगळं टाकायचे, शेंगा वगैरे, आणि फोडणी करून द्यायची. झालं, काही वेगळं नाही आहे. जसं आता इथे मी लसूण अद्रकची पेस्ट टाकली, कढीपत्ता टाकला, जिरं मोहरी टाकली, लाल मिरची टाकली, हिंग टाका. हिंग तर मोस्ट इम्पॉर्टंट आहे. कांदा, टोमॅटो आणि हे त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. आणि आपले घरचे सगळे मसाले टाकून विथ आपण सांबार मसाला टाकायचा. काही अवघड नाही आणि खूप छान होतं. पण तुम्हाला माहिती आहे, त्याच्यात चिंचेचं कोळ टाका. आता मी नेहमीप्रमाणे ॲज युजल मी विसरले आहे चिंचेचं पाणी बनवायला, तर मी आता डायरेक्टली अख्खे चिंच टाकणार आहे पुढे. आणि बघा हे छान असं रंग सुटतो मग त्याला मस्त असा. जर तुमच्या ह्याला रंग सुटत नसेल ना तर तुम्ही आपलं काश्मीरी लाल मिरची पण टाकू शकतात. आणि मी शेंगा काही वेगळं शिजवत नाही आहे, डाळीमध्येच टाकून मी ते शिजवतं, कारण शेंगा जास्त शिजायला वेळ घेत नाही आणि ते गाळ झालेले पण ते चोत्या होतो मग ते रस्स्यामध्ये. म्हणून असं कमी शिजवायचे जेणेकरून आपल्याला नीट खाता येईल. आणि मग गूळ चिंच टाकून मस्त ते असं त्याला उकळी येऊन द्यायची. त्या 5-6 मिनटाच्या उकळीमध्ये शेंगा शिजून जातात. आता हे ट्रिक आहे जे माझी मम्मी वापरायची मेदू वडे बनवताना. आय थिंक, मला आता आठवत नाही मी कोणाचं बघून हे शिकली का मला कोणी सांगितलं वगैरे. तर झाऱ्याने हे असं मेदू वडे जे असे पाडायचे असतात तेलामध्ये, हळू अलगद सोडायचे. हाताने केलेले वडे ना नाही बरोबर होतं. तर मी काही बघा हे तीन आहेत ना इकडच्या साईडचे, ते मी हाताने सोडले तर ते बरोबर सुटले नाही, पण मी हे झाऱ्याने सोडले तर खूप सुंदर झाले आहेत. आणि जेव्हा तुम्ही सोडा किंवा इनो टाकला ना तर ते असे तरंगतात तेलात, तर मग समजून जायचं की तुमचं पीठ हलकं होतं आणि सॉफ्ट बनणार आहे, छान असे कुरकुरी सॉफ्ट असे. सर्कलवाले आहेत ना बघा, हे सगळे एवढे ते झाऱ्याने सोडलेत ना तर म्हणून छान पडलेत. आणि हा जो मी हाताने टाकला तो असं झाला आहे. बाकी बघा बरोबर सर्कल झाले छान. तर एवढे मेंदू वडे तळलेत ना मी, म्हणजे प्रत्येकाने 8 खाल्लेत, छोट्या मुलाने विहानने सोडून, आणि मी पण कमी खाल्लेत. पण एवढे मेंदू वडे तळले की मी अख्खी घामाघूम झाली, पूर्ण पाणी होतं शरीराचं. मग असं इथे कूलरची इथे येऊन उभी राहिली ना 5 मिनटं तर रिलॅक्स वाटतं. चला आता राहिलेली कामं करून घ्या. परत पुढचे मेंदू वडे तळायचे आहेत. मेंदू वडे की मेदू वडे तर ते तळायचे आहेत. इथे मी तळायला ठेवलेच होते. हे बघा इतके सुंदर झालेत ना, असे कुरकुरीत मस्त. आणि सांबार बरोबर आम्ही खाणार आहे. चटणी वगैरे काय बनवली नाही आहे बाबा. बरण आहे त्याच्यात तरी मी एवढं तरी करते, बरण असून पण नाही तर बाहेरून आणावं लागलं असतं. आणि मला ते पटतच नाही की बरेच दिवस झाले असं बाहेरचं काही खावाचं मनच करत नाही, अजिबात चवाचं भेटत नाही आहे, टेस्टी नसतं. असं वाटतं त्यातलं घरचं डाळ भात बरा. म्हणून मी आपलं कसं पण उठून करा बाबा. अगदीच नाही जमलं तर मी सुद्धा आणते बाहेरून. असं नाही की मी टिपिकल वुमेन टाईप मी घरचंच बनवते. नाही बाबा, नाही होतं तेव्हा आणा बाबा आणि खा बाबा. नाही झेपत आहे तर काय करणार. मग आता इथे मस्त सगळ्यांना वाढून घेतलं आहे. आणि मेन तर मला ना असं बनवायला आवडतं म्हणून मी बनवते. काही नाही जमलं तरी ॲटलीस्ट स्वयंपाक करते मी आजारी असते तर. अगदीच मला खूपच नाही होते त्यावेळेस मी बोलतेच अहोंना की बाबा बाहेरून घेऊन ये, मला काय होत नाही. पण आजकाल बाहेरचं जेवणसुद्धा टेस्टी नसतं. म्हणून मी असं वाटतं उठून केलेली खिचडी बरी किंवा मॅगी बरी घरात करून बनवलेली, पण ते बाहेरचं नको. असं खानावळ्यामधून पण आजकाल कसं ते पाणी एकीकडे भाजी एकीकडे असं जेवण मिळतं. असं वाटतं ते हॉस्पिटलमध्ये तरी बरं भेटतं जेवण.
चला तर आता हे इथे मी सगळ्यात लास्ट मला वाढून घेतलेलं आहे. मस्त झालं ना? मस्त झालं? मस्त, एकदम मस्त झालेलं आहे. अजून एक बाईट खाऊन टाकते. सुपर डुपर, सुपर डुपर ॲक्च्युली. वन मोर बाईट. ऑसम. तर जेवण झालं आहे आणि आता जेवलो आम्ही सगळ्यात लास्टला तर मी जेवले. पण आता हे जे आवरायचं आहे, खाऊन झालेले डाग ऑलमोस्ट पुसलेत मी. आता ते फक्त मी एकटीच पुसणार आहे. मेडल माझ्यासाठी. खाऊन झाल्यानंतर पुसायचं काम स्प्रेचं असतं. ओके, तर आता मी लागते माझं कामाला. असे कपडे घालायचे आणि मग हे असं भिजून जातं. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर बाय.